तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आहे आणि आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे। कारण ज्या बहिणींना जुलै महिन्याचा 13वा हप्ता मिळाला, आता त्या बहिणी ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी जमा होणार या गोष्टीची वाट पाहत आहेत। कारण गणेशोत्सव सुद्धा आता 27 तारखेपासून सुरू होणार आहे। जो काही आपल्या गणपती बाप्पाचा जो काही सण आहे महत्त्वाचा, तो सुद्धा 27 तारखेपासून सुरू होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना वितरणाची जी आहे ते मोठी आस लागलेली आहे। त्याचबरोबर मोठी अपडेट आणि आनंदाची बातमी अशी आहे की आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात। म्हणजे एकत्र 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त जमा होण्याची शक्यता आहे। बघा, या ठिकाणी साम मराठी टीव्हीची मी तुम्हाला या ठिकाणी बातमी दाखवत आहे। साम मराठी टीव्ही आणि बघा, या ठिकाणी क्लिअर तुम्हाला दिसून येत आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार। या ठिकाणी बघा, शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि बातमी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळू शकतात। पण खरंच त्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार का, शक्यता आहे का आणि पॉसिबिलिटी काय आहे, की म्हणजे त्यामागे लॉजिक काय आहे, नेमकं खरं काय आहे की खरंच 3000 रुपये येऊ शकतात का। तर बघा, सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे गणेशोत्सव आहे। 27 तारखेपासून गणेशोत्सव सुरू होत आहे आणि गणेशोत्सव जो आहे तो पुढच्या सप्टेंबरच्या 10 तारखेपर्यंत चालणार आहे आणि या टायमालाच बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरण सुद्धा सुरू होणार आहे। त्याचबरोबर दुसरा महत्वाचा पॉइंट आहे की निवडणुका सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये आहे। निवडणुका सुद्धा जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, वार्ड मेंबर जे काही निवडणुका होतात त्या सप्टेंबर महिन्यामध्ये करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये निवडणुका होऊ शकतात। त्यामुळे बघा, पहिला मुद्दा आहे गणेशोत्सव म्हणजे मोठा सण आपल्याला साजरा करायचा आहे आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे की निवडणुकीच्या पिरियडमध्ये शासन कोणत्याच योजनेचे पैसे पाठवू शकत नाही। विधानसभेची जेव्हा निवडणूक होती तेव्हा सुद्धा शासनाने 3000 रुपये निवडणुकीच्या आधीच एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले होते। त्यामुळे बघा, हे 3000 रुपये आपल्याला 100% येऊ शकतात। पण कधी येणार जेव्हा शासनाकडून GR काढला जाईल। आता बघा, जे काही ऑगस्ट महिन्याच्या वितरणाची तुम्ही वाट पाहताय आणि आपण सांगत आहे की सप्टेंबर महिन्याचं वितरण सुद्धा तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार। त्यासाठी सर्वात आधी GR निघणार आहे। वितरणाच्या आधी जे आहे ते 2 किंवा 3 GR शासनाकडून काढले जात असतात आणि त्यानंतर त्या GR मध्ये नमूद केले जाते की शासनाकडून किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्या GR मध्ये किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्या निधीवरून आपल्याला क्लिअर होईल की 2 महिन्याचे पैसे आपल्याला एकत्र मिळणार का। असं सुद्धा होऊ शकते की वेगवेगळ्या वितरणासाठी वेगवेगळ्या 2 टप्प्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळू शकतात। आधी तुम्हाला 1500 येईल, नंतर काही दिवसानंतर तुम्हाला 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। GR मध्येच तुम्हाला माहित होईल की शासनाकडून किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे। लवकरच आता 1 ते 2-3 दिवसामध्ये GR सुद्धा येणार आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण टाकणार आहे। GR मध्ये क्लिअर होईल की आपल्याला ऑगस्ट महिन्याचे पैसे आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार का। त्याचबरोबर बघा, ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाही त्या बहिणी सुद्धा वितरणाची वाट पाहत आहे। त्यांची चौकशी झालेली आहे, काही बहिणींची चौकशी झालेली आहे, काही बहिणींची चौकशी झालेली नाही। ज्या बहिणींची चौकशी झालेली आहे त्या बहिणींची यादी सुद्धा महिला व बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे। त्या बहिणी सुद्धा वितरणाची वाट पाहत आहे। जर 3000 रुपये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे जमा झाले तर त्या लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे। कारण त्यांना जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 4ही महिन्याचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे। बघा, या ठिकाणी जे काही साम मराठी टीव्हीची बातमी दिलेली आहे यामध्ये फक्त त्यांनी शक्यता सांगितलेली आहे, पण आपण त्या शक्यतेवर जे काही कारण आहे, खरंच येऊ शकतात का, की खरंच लाडक्या बहिणींना पैसे मिळू शकतात का। सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा आहे गणेशोत्सव आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, त्यापेक्षाही महत्वाचा मुद्दा आहे निवडणुकामध्ये आपल्याला माहित आहे की निवडणुकाच्या आधी जो काही हप्ता दिला जातो तो शासन जे आहे ते लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत असते। कारण निवडणुकामध्ये शासन पैसे पाठवू शकत नाही, कारण ही निवडणूक जी आहे सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगला आणि ऑक्टोबर महिन्याच्या स्टार्टिंगला महिनाभर या निवडणुकीचा कार्यक्रम चालत असतो। तर बघा, तुमच्यापैकी कोणकोणत्या बहिणी ऑगस्ट महिन्याच्या वितरणाची वाट पाहत आहे आणि तुम्हाला कोणाकोणाला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र पाहिजे आणि तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद।